सभापती महोदय, अ, महाराष्ट्रामध्ये प्रचंड पावसामुळे जी पूर परिस्थिती निर्माण झाली होती, त्याच्या अनुषंगानं केंद्र सरकारनं महाराष्ट्र राज्याला काय मदत केली, ह्याच्या बाबतीत मी 2 डिसेंबरला तारांकित प्रश्न विचारला होता आणि तो प्रश्न विचारल्याच्या नंतर त्या प्रश्नाच्या लेखी उत्तरामध्ये माननीय गृहराज्यमंत्री यांनी उत्तर दिलंय. मी थोडंसं कोट करतो. वर्ष 2025 के दौरान आई बाढ़ के मद्देनजर राज्य के प्रभावित क्षेत्रों का दौरा कर नुकसान का मौके पर आकलन करने हेतु 16/10/2025 को एक आईएमसीटी का गठन किया गया है। आईएमसीटी ने 3/11/2025 से 5/11/2025 तक प्रभावित क्षेत्रों का दौरा किया है। इस मंत्रालय को महाराष्ट्र राज्य सरकार से कोई औपचारिक ज्ञापन प्राप्त नहीं हुआ है, ऐसा उत्तर में माननीय मंत्री जी ने कहा है। उसके बाद कल खुद कृषि मंत्री जी ने भी कहा है कि महाराष्ट्र सरकार से कोई प्रस्ताव आया नहीं है। माननीय अध्यक्ष जी, मेरा सिर्फ इतना इतना अनुरोध है कि हम यहाँ सदस्य प्रश्न पूछते हैं, मंत्री जी हमको उत्तर देते हैं। अगर वो जवाब अगर झूठे आ रहे होंगे, गलत आ रहे हैं, तो ये हमारा प्रिविलेज बनता है। हमारे अधिकारों का सुरक्षा। माननीय सदस्य कंगना रनौत जी। नमस्कार शेतकरी मित्रांनो, गेल्या काही दिवसामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये अतिवृष्टी व पूरग्रस्तामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते आणि शेतकरी हे सरकारकडे लक्ष लावून बसले होते की कधी नुकसान भरपाईची रक्कम कधी आपल्या खात्यामध्ये पडणार याची आतुरतेने वाट बघत बसलेले होते. परंतु शेतकरी मित्रांनो, आता लोकसभेचं अधिवेशन चालू आहे आणि या लोकसभेच्या अधिवेशनामध्ये मोठा खुलासा झालेला आहे. तो मोठा खुलासा काय आहे तो आता आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून असेच आणखी नवनवीन व्हिडिओ हे आपल्यापर्यंत जातील. चला तर मग व्हिडिओ बघूया. शेतकरी मित्रांनो, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी एक मोठं ट्विट केलेलं आहे. तुम्ही इथे बघू शकता. महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे हजारो शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, पण मदत मिळण्याऐवजी केंद्र सरकार शेतकऱ्यांची दिशाभूल करत असल्याचा धक्कादायक खुलासा लोकसभेत विचारलेल्या तारांकित प्रश्नांमधून समोर आलेला आहे. शेतकरी अडचणीत असताना मदतीची अपेक्षा सरकारकडून असते, मात्र आश्वासने देऊन वेळकाढूपणा करण्याची पद्धत ही राज्यामध्ये सुरू आहे. शेतकऱ्याच्या भावना आणि त्यांच्या संकटावर अशी थट्टा होऊ नये. सरकारने तात्काळ निर्णय घेऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य व पुरेशी मदत दिली पाहिजे, हीच जनतेची अपेक्षा. म्हणजे शेतकरी मित्रांनो, गेल्या काही दिवसामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात हे शेतकऱ्यांचे नुकसान झालेलं होतं आणि याची नुकसान भरपाई अजूनही मिळाली नाही. त्यामुळे ओमराजे निंबाळकर यांनी लोकसभेत हा प्रश्न उपस्थित केला आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांना न्याय मिळावा, लवकरात लवकर शेतकऱ्यांना जे काही नुकसान भरपाईचे पैसे आहेत ते मिळावे, याच्यासाठी त्यांनी लोकसभेत आवाज उठवलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, अ, तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल. धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर हे नेमके लोकसभेमध्ये काय म्हणाले आहेत ते. तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून सांगा आणि याविषयी अशीच आणखी नवनवीन माहितीसाठी आपल्या के मराठी GR या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.